मज अवगमलिया दोनी मीमांसा श्रवणस्थानी बोधमदामृतमुनी अली सेविती. गणपती हा विद्येचा देव आहे. त्याचे प्रत्येक अंग एका शास्त्राचे प्रतीक आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, महाराज, या गणरायाचे जे दोन विशाल कान आहेत ना, त्या दोन म्हणजे दोन मीमांसा आहेत. आता सगळ्यात अगोदर मीमांसा म्हणजे काय हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर मीमांसा म्हणजे खोलवर विचार. वेदांमध्ये अनेक ठिकाणी विरोधाभास वाटतो. कुठे म्हटले आहे कर्म करा, तर कुठे म्हटले आहे ज्ञान मिळवा. यातील गोंधळ दूर करून सत्याचा निर्णय करणे म्हणजे मीमांसा आहे. दोन कान का? ज्याप्रमाणे आपल्याला ऐकण्यासाठी दोन कान लागतात, तसे धर्माचे आणि सत्याचे मर्म समजण्यासाठी दोन मीमांसा लागतात. ज्यामध्ये पहिली आहे पूर्व मीमांसा म्हणजेच कर्मकांड. जीवनाने जगावे कसे याचे या ठिकाणी विश्लेषण दिलेले आहे. यज्ञ, याग, विधी आणि धर्माचरण कसे करावे हे सांगणारा हा डावा कान समजा. आणि दुसरा आहे उत्तर मीमांसा, ज्ञानकांड, वेदांत. मी कोण आहे, ब्रह्म काय आहे हे सांगणारा हा उजवा कान समजा. यामध्ये ज्ञानेश्वर माऊली या ओवीत एका विशेष शब्दाचा प्रयोग करतात. तो म्हणजे बोध मदामृत. बोध, मद आणि अमृत. मीमांसेचा विचार केल्यावर जे ज्ञान, जो बोध प्राप्त होतो ते अमृतासारखे गोड आहे. पण हे अमृत साधे नाही, तर ते मद देणारे आहे. आता मद म्हणजे काय? येथे मद म्हणजे अहंकार नव्हे, तर ब्रह्मानंदाची धुंदी. ज्याप्रमाणे एखादा मद्य प्राशन केलेला माणूस जगाला विसरतो, तसा हा ज्ञानाचा बोध ज्याला होतो तो देहभान विसरून आत्मसुखात डोलू लागतो. आता या अमृताचे सेवन कोण करतो? तर ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, मुनी अली. मुनी म्हणजे काय? जे साधक आहेत, जे सतत चिंतन करतात ते मुनी. आणि अली म्हणजे काय? भ्रमर, भुंगा. ज्याप्रमाणे भुंगा फुलाचा सुगंध घेऊन तिथेच स्थिरावतो, तसे मुनी या मीमांसेच्या कानापाशी रुंजी घालतात. जसा भुंगा कमळाच्या मकरंदासाठी वेडा होतो, तसे हे जे मुनी आहेत, साधक आहेत, हे ज्ञानरूपी मकरंदासाठी गणेशाच्या कानापाशी म्हणजेच शास्त्रांच्या श्रवणापाशी, शास्त्राचे श्रवण ऐकण्यासाठी या ठिकाणी बसलेले असतात. ज्यांना स्वर्गाचे सुख हवे आहे ते पूर्व मीमांसेचा मकरंद चाकतात. ज्यांना मोक्ष हवा आहे ते उत्तर मीमांसेचा म्हणजेच वेदांताचा मकरंद चाकतात. तर अशा प्रकारे या ठिकाणी या ओवीचा अर्थ आपण घेऊ शकतो. आणि याचबरोबर या ओवीचा खोलवर अर्थ असा आपण घेऊ शकतो की ज्याप्रमाणे कान ऐकण्यासाठी काम करतात, त्याप्रमाणे साधकाने या दोन मीमांसेचे श्रवण केले पाहिजे. जोपर्यंत या मीमांसेद्वारे शब्दांमधील आणि विचारांमधील गोंधळ, जो विरोधाभास आहे, दूर होत नाही, तोपर्यंत शुद्ध बोध किंवा ज्याला आपण शुद्ध ज्ञान म्हणू ते प्राप्त होत नाही. जेव्हा मुनी, जो साधक आहे, या ज्ञानाचे श्रवण करतात, तेव्हा त्यांना मिळणारे समाधान हे अमृतासारखे असते, जे त्यांना ब्रह्मानंदाच्या मदात म्हणजे धुंदीत तल्लीन करते. आणि म्हणूनच ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की गणेशाचे हे दोन कान म्हणजे केवळ अवयव नसून ते ज्ञानाचे साक्षात स्रोत आहे. तर या ओवीतील रूपकाचे अधिक या ठिकाणी स्पष्टीकरण आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गणपतीराय जे आहेत, गणेश जे आहे, या ठिकाणी विद्येचा देवता सांगितलेला आहे. ज्याप्रमाणे आपण बघितलं पूर्व मीमांसा, उत्तर मीमांसा. पूर्व मीमांसा म्हणजे काय? तर यामध्ये प्रामुख्याने कर्मकांडांचा विचार केला जातो. वेदांमधील यज्ञ, याग, विधी, धर्म आचरण यामधील परस्पर विरोधी विचारांचा जो आहे, विधानांचा जो आहे, मेळ घालून एक वाक्यता करणे हे पूर्व मीमांसेचे काम आहे. आता उत्तर मीमांसा म्हणजे काय? जो वेदांत आहे, यामध्ये ब्रह्मज्ञानाचा किंवा आत्मज्ञानाचा विचार केला जातो.
उपनिषदांमधील गुंतागुंतीची जी वाक्ये आहेत, वाक्यांचा जो अर्थ आहे तो लावून अंतिम सत्य काय आहे हे शोधणे म्हणजे उत्तर मीमांसा आहे. आता आपण इतर दर्शनामध्ये बघतो, जसे की न्याय, वैशेषिक. मीमांसा नावाचा जो स्वतंत्र भाग नाही, कारण तिथे वेदांमधील वचनांचा विरोध परिहार करण्याची गरज पडत नाही. पण कर्ममार्ग किंवा ज्ञानमार्ग जो आहे, यात स्पष्टता येण्यासाठी या दोन मीमांसा अत्यंत आवश्यक आहेत. आणि म्हणूनच त्यांना गणेशाचे दोन कान म्हटलेले आहेत. आणि या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, येथे एक सुंदर रूपक वापरतात की बोध मदामृत, म्हणजे मीमांसेद्वारे जे ज्ञान प्राप्त होते ते कशासारखे आहे, तर ते एखाद्या मदयुक्त अमृतासारखे आहे. आणि हे अमृत प्याल्यावर, हे अमृत पिल्यानंतर माणसाला बाह्य जगाचा विसर पडतो आणि स्वानंदतात, म्हणजे स्वतःच्या आनंदात मग्न होतो. स्वानंदात. या ठिकाणी दुसरं एक या ठिकाणी रूपक वापरलेलं आहे, ते म्हणजे मुनी अली. ज्याप्रमाणे भुंगा म्हणजे अली फुलातील मकरंदासाठी वेडा होतो, त्याप्रमाणे मुनी म्हणजे मग मननशील साधक जो आहे, तो साधक या ज्ञानाच्या अमृतासाठी आसुसलेला असतो. या ठिकाणी जे स्वर्गादी सुखांची इच्छा करतात ते म्हणजे सकाम मुनी. ते कर्मकांडातील पूर्वमीमांसा, ठीक आहे, कर्मकांडातील ज्ञानाचे सेवन करतात. ते जे ज्ञान आहे ते समजून घेतात आणि त्यांना जी इच्छा आहे स्वर्ग प्राप्त करण्याची, ती या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. आणि दुसरं आहे ते म्हणजे विमुक्त मुनी, जे केवळ आत्मसुखाची इच्छा करतात आणि ते ब्रह्मज्ञानाच्या अमृताचे सेवन करतात, आणि ते म्हणजे उत्तर मीमांसा. तर या ठिकाणी जर आपण बघितलं, जर मुख्य विषय काय आहे तो पूर्व मीमांसेचा, तर कर्म, यज्ञ, धर्म. आणि उत्तर मीमांसेचा काय आहे, तर ब्रह्म, आत्मा, ज्ञान. आता या ठिकाणी पूर्व मीमांसा जे आहे कोणत्या ग्रंथांवरती आधारभूत आहे, तर ते म्हणजे श्रोत स्मार्त ग्रंथ, ब्राह्मणे. आणि दुसरं म्हणजे उत्तर मीमांसा, ज्या ठिकाणी उपनिषदे. आता पूर्व मीमांसेचा जो उद्देश आहे तो म्हणजे कर्मातील विरोध दूर करणे, आणि उत्तर मीमांसेचा जो उद्देश आहे तो म्हणजे आत्मज्ञानातील संभ्रम दूर करणे. या ठिकाणी प्राप्ती काय होते, तर ऐहिक आणि परलौकिक सुख जे आहे आपल्याला या ठिकाणी मिळतं, कोणत्यामध्ये, पूर्व मीमांसेमध्ये. आणि मोक्ष आणि आत्मानंद जे आहे ते आपल्याला या ठिकाणी जो उत्तर मीमांसा आहे त्या ठिकाणी आपल्याला मिळतं. तर अशा प्रकारे ही जी ओवी आहे, या ओवीचा अर्थ आपण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि कशा प्रकारे आपण या जे गणपतीचे दोन कान आहेत ते म्हणजे पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा, या ठिकाणी आपण समजून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढची ओवी बघूया. तोपर्यंत धन्यवाद. रामकृष्ण हरी.